अमोल कोल्हे सध्या शरद पवार गटासोबत आहेत। मात्र जेव्हा अजित पवारांनी बंड केलं आणि सख्या काकांपासून राजकीय दृष्ट्या दूर गेले तेव्हा अमोल कोल्हेंनी अजितदादांना प्रतिज्ञापत्र दिलं। मात्र काही दिवस उलटताच पुन्हा शरद पवारांसोबत असल्याचं त्यांनी जाहीर करून टाकलं। मात्र ते शरद पवारांच्या व्यासपीठावरती क्वचितच दिसले। आता मात्र एक अशी घटना घडलेली आहे ज्यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत आणि महाराष्ट्राला प्रश्न पडलाय की अभिनेते असलेले अमोल कोल्हे नेते तर बनले पण त्यांची नेमकी भूमिका काय आहे पाहूयात आमच्या या रिपोर्टमधून। अमोल कोल्हे नेमके कुणाचे? दादांचे की साहेबांचे? हे प्रश्न उपस्थित होण्याचं कारण आहेत ही दोन दृश्य। समोरून काही आक्रमण आलं तर त्यावेळी कौरव पांडव जे दोन्ही होते ते भाऊ एकत्र येऊन मुकाबला करत होते पण याच्यात मिठाचा खडा कोणी टाकला? महाविकास आघाडीचं सरकार असताना फार मोठ्या प्रमाणावर चालना देण्यात अजितदादांचा हातभार होता आणि त्यामुळे त्या प्रकल्पासंदर्भात दादांची चर्चा केली आणि त्याचबरोबर छत्रपती संभाजी महाराजांच्या समाधीस्थळाचा जीर्णोद्धार असेल आणि शिरूर लोकसभा मतदारसंघातील इतर काही कामं असतील या संदर्भात चर्चा झाली। राष्ट्रवादीत फूट पडली। काही मंडळींनी दादांचा हात पकडला तर काहींनी साहेबांच्याच सावलीत राहणं पसंत केलं। अशातच अमोल कोल्हेंच्या नावाची भलतीच चर्चा झाली कारण अमोल कोल्हेंनी अजितदादा गटाला प्रतिज्ञापत्र सादर केलं आणि नंतर शरद पवार गटासोबत असल्याचं जाहीर केलं। मला वाटतं प्रत्येकाची आपापली काही वेगळी कारणं असतील परंतु आता आदरणीय पवार साहेबांच्या सोबत उभं राहणं ही महाराष्ट्राची आवश्यकता आहे, महाराष्ट्राची भावना आहे, महाराष्ट्राच्या तरुणाईची भावना आहे आणि या पुढील काळातही हा संघर्ष लोकांपर्यंत नक्कीच आहे। मात्र अचानक अमोल कोल्हेंनी अजित पवारांची भेट घेतली आणि चर्चांना उधाण आलं। निवडणूक आयोगात राष्ट्रवादी नेमकी कोणाची याबाबत सध्या सुनावणी सुरू आहे। उद्या शरद पवार गट आपली भूमिका देखील मांडणार आहेत। शरद पवार गटाच्या वतीनं सध्या लोकसभेमध्ये आपले 4 सदस्य आहेत अशा पद्धतीची माहिती देण्यात आली आहे। मात्र अजित पवार गटाच्या वतीनं मोहम्मद फैजल आणि श्रीनिवास पाटील या दोघांनाच नोटीस देण्यात आली आहे। सुप्रिया सुळे आणि अमोल कोल्हे या दोघांची नावं अजित पवार गटानं वगळल्यामुळे पुन्हा एकदा राजकीय वर्तुळात वेगवेगळ्या चर्चा सुरू झाल्यात। पक्षफुटीनंतर दोन्ही गटाकडून एकमेकांच्या गटातील सदस्यांच्या अपात्रतेची नोटीस बजावण्यात आली। राज्यसभा आणि लोकसभेचं सदस्यत्व रद्द करण्यासाठी शरद पवार गटाकडून प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे यांना नोटीस पाठवण्यात आली तर अजित पवार गटाकडून श्रीनिवास पाटील, वंदना चव्हाण, फौजिया खान आणि मोहम्मद फैजल यांच्या विरोधात नोटीस पाठवण्यात आली तर अजित पवार गटाकडून शरद पवार, सुप्रिया सुळे आणि अमोल कोल्हे या खासदारांविरोधात मात्र नोटीस पाठवण्यात आली नाही। याबाबत अमोल कोल्हे यांची भूमिका जाणून घेण्याचा प्रयत्न केला असता अमोल कोल्हे यांच्या वतीनं सुरुवातीच्या काळात आपण अजित पवार गटाला जरी प्रतिज्ञापत्र सादर केलं असलं तरी नंतरच्या काळात मात्र आपण शरद पवार गटाच्या वतीनं प्रतिज्ञापत्र दिलं आहे किंबहुना शरद पवार गटालाच आपला पाठिंबा आहे अशा पद्धतीची माहिती देण्यात आली। मात्र सध्याच्या काळात मागच्या काही दिवसांपासून अमोल कोल्हे शरद पवार गटाच्या कुठल्याही व्यासपीठावर दिसलेले नाही आहेत। त्यामुळं अमोल कोल्हेंच्या मनात नेमकं काय सुरू आहे याबाबत सध्या प्रश्नचिन्ह उपस्थित होताना पाहायला मिळत आहे। अमोल कोल्हेंच्या दुहेरी भूमिकेनं सगळ्यांनाच बुचकाळ्यात पाडलंय। त्यात अजितदादांची घेतलेली भेट त्यामुळे कोल्हेंच्या मनात दादाच आहेत का अशा चर्चांना उधाण आलंय। निलेश बुधावले, एबीपी माझा, मुंबई। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।